ठाकरे गुट के नेतृत्व में किसानों को फसल ऋण न देने वाले बैंकों के खिलाफ मोर्चा खोला गया है। जिला प्रमुख भास्कर राव आंबेडकर की अगुवाई में बैंकों की पाठशाला नामक आंदोलन के तहत बैंक प्रबंधकों से तीखे सवाल पूछे गए। जालना जिले का फसल ऋण वितरण का मासिक लक्ष्य 15 लाख रुपए है। कुल 1300 करोड़ के इस लक्ष्य में अब तक केवल 300 करोड़ का कर्ज ही वितरित किया गया है। 4 लाख किसानों ने सिर्फ 40,000 किसानों को ही यह कर्ज मिला है। लाखों किसान अभी भी ऋण से वंचित हैं। ऐसे में किसान अगर खेत में पसीना बहाता है तो बैंक उसे कर्ज देने से क्यों मुंह मोड़ते हैं? इसी सवाल को लेकर जालना जिले में शिवसेना के ठाकरे गुट ने बैंकों के खिलाफ मोर्चा खोल दिया। जिला प्रमुख भास्कर राव आंबेडकर के नेतृत्व में पार्टी पदाधिकारियों ने महाराष्ट्र बैंक के मुख्य कार्यालय में धावा बोलकर बैंक के प्रबंधक मंगेश केदार से जवाब मांगा। या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्या कारणानं शेतकरी अत्यंत त्रस्त झालेला आहे आणि म्हणून आज आम्ही या जिल्ह्यातील सर्व बँकांची अग्रणी बँक महाराष्ट्र बँक या बँकेच्या व्यवस्थापक असलेल्या केदार यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना काही प्रश्न विचारले की मुळामध्ये जिल्ह्याचं टार्गेट जे आहे 1400 कोटी रुपयाचं खरीपाचं पीक कर्जाचं प्रत्यक्षामध्ये फक्त 300 कोटी रुपयाचं आतापर्यंत पीक कर्ज वाटप करण्यात आलं आहे। निवडणुकांच्या काळामध्ये सरकारने की तुम्ही आम्हाला निवडून द्या, आम्ही सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असं आश्वासन दिलं होतं आणि सरकारच्या या खोट्या आश्वासनावर विसंबून शेतकऱ्यांनी आपलं कर्ज भरलं नाही आणि म्हणून कर्ज भरलं नाही या कारणास्तव आज बँका त्यांना नवीन कर्ज नाकारतायत। म्हणजे आपल्या देशामध्ये सावकारी पाशातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी बँकांची निर्मिती झाली, पण अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारण्यात येत असेल तर पर्यायानं त्यांना पुन्हा सावकारांकडे गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि म्हणून सरकारने जो शब्द दिला होता, जे खोटं आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 हा कोरा करू, शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज आम्ही माफ करू, पण या सरकारने दिलेले कोणतेही आश्वासनं आणि कुठलाही शब्द पाळलेला नाही आणि म्हणून आज आपल्या जिल्ह्यातील शेतकरी हा देशोधडीला लागण्याची शक्यता आहे आणि म्हणून आज आम्ही सर्वप्रथम बँकेला अनेक प्रश्न विचारले आणि यापुढे जर शेतकऱ्यांना फक्त 25% शेतकऱ्यांना, एक लक्षात घ्या किती गंभीर विषय आहे की 25% शेतकऱ्यांना पीक कर्ज या जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आलेलं आहे। म्हणजे 75% 50,000 आकडा आहे फक्त 50। खरं तर 50 म्हणजे तो 25% नाही, तो 10%चे कर्ज मॅनेजरने 25% सांगितलं। पण मला असं वाटतं की हे अत्यंत जिल्ह्यातला हा पीक कर्जाचा गंभीर विषय आहे आणि जर हा तातडीनं हे कर्ज दिलं नाही तर शिवसेना या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक उग्र आंदोलन उभं करेल।